नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसतोय। जे जे विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी वाय टाइप करा आणि पटपट जॉईन व्हा। सार्थक कवडे, यस, सर्वेश वाकचौरे, महेश जगताप, तन्मय पठाडे, पटपट जॉईन व्हा। जे झोपलेले ते जागे व्हा पटकन। थोडा 5 मिनिटं ब्रेक घेतला सर, 5 मिनिटाची झोप। हा खूप झालं 5 मिनिटाची झोप, आता 5 मिनिटं झोपायचं। आता झोप झाली सगळ्यांची? यस, झोप झाली म्हणता। झोप वगैरे सगळे आता बाजूला ठेवायचं। एवढं 15-20 दिवस आता झोप वगैरे काहीच नाही, एकच लक्ष आपलं फक्त। कोणतं लक्ष माहिती आहे सगळ्यांना? एकच लक्ष आपलं आता फक्त ज्या कॉलेजला आपल्याला जायचं त्या कॉलेजची आपल्याला एक जागा मिळवायची फक्त आपल्या स्वतःसाठी। लक्षात येतंय ना? जागा किती असो त्या कॉलेजला, आपल्याला एकच जागा मिळवायची आणि एका जागेसाठी आपण एवढं रात्रंदिवस आता कष्ट करायचे। तर बघा मित्रांनो, आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये। अँड द चॅप्टर जो असणार आहे दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। कोणता चॅप्टर? तर बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड। तर पटकन आपण आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची रिव्हिजन घेऊ आणि लगेच त्याचे क्वेश्चन पण घेऊ। तर बघा मित्रांनो, जसं कोव्हॅलंट कंपाऊंड असता, आयोनिक कंपाऊंड असता, त्याच टाईपचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड पण असता। जसं माहिती आहे आपल्याला, कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे ज्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो जो इलेक्ट्रॉनच्या इक्वल शेअरिंग मुळे तयार होतो। आयोनिक कंपाऊंड मध्ये आयोनिक बॉन्ड असतो जो इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफर मुळे तयार होतो। तसं जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असता कोऑर्डिनेशन बॉन्ड। कोणते बॉन्ड असतात मित्रांनो? कोऑर्डिनेशन बॉन्ड। आणि जे कोऑर्डिनेशन बॉन्ड हे कशामुळे तयार होता? तर ड्यू टू डोनेशन ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। म्हणजे जसं आपण विचार केला बघा, हा NH3 आहे, NH3 नायट्रोजन वर लोन पेअर आहे। मग ह्या लोन पेअरच्या मदतीने तो एखाद्या मेटल सोबत, एखादा म्हणजे जनरल यामध्ये ट्रान्झिशन मेटल यूज केले जातात। मग हा NH3 मधला नायट्रोजन त्याच्या लोन पेअरच्या मदतीने ट्रान्झिशन मेटल सोबत तयार झाला कोऑर्डिनेशन बॉन्ड। मग ज्या कंपाऊंड मध्ये कोऑर्डिनेशन बॉन्ड असतो त्या कंपाऊंडला म्हणायचं आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड। आणि शक्यतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करणारे मेटल कोणते असतात मित्रांनो? तर मेटल असतात ट्रान्झिशन मेटल। कोणते? ट्रान्झिशन मेटल, ज्यांना तुम्ही म्हणता डी ब्लॉक एलिमेंट। तर बघा जनरल जर विचार केला आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ऍटम असेल आणि त्या सेंट्रल मेटल ऍटम भोवती नंबर ऑफ एक तर न्यूट्रल मॉलिक्यूल असतील, काही वेळा निगेटिव्हली चार्ज आयन असतील। सेंटरला कोण असतो? मेटल। आणि त्याच्या भोवती कोण असेल? तर त्याच्या भोवती एक तर निगेटिव्हली चार्ज आयन असेल किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल। म्हणून मग इथे डेफिनेशन दिली बघा, दीज आर द कंपाऊंड इन विच central metal atom or ion is surrounded by number of oppositely charged ions or neutral molecule। बघा काय म्हणतात ते? द कंपाऊंड इन विच सेंट्रल मेटल ऍटम और सेंट्रल मेटल आयन। सेंटरला कोण असेल? मेटल ऍटम असेल किंवा मेटल आयन असेल आणि त्याच्या भोवती कोण असतं मित्रांनो? नंबर ऑफ अपोजिटली चार्ज आयन्स। एक तर अपोजिटली चार्ज, आता अपोजिट म्हणजे जसं मेटल आयन वर पॉझिटिव्ह असतो, याचा अर्थ याच्या भोवती निगेटिव्हली चार्ज आयन असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतील। तर बघा जसं इथं आपण एक एक्झाम्पल घेतलंय ज्यामध्ये दिसतंय तुम्हाला Cu, कॉपर हा सेंट्रल मेटल ऍटम आहे, त्याच्या भोवती 4 NH3 आहे। काय मित्रांनो? 4 NH3। तर मग या कॉपरला म्हणणार आपण सेंट्रल मेटल ऍटम आणि त्याच्या भोवती जे NH3 आहे त्या NH3 ला म्हणायचं मित्रांनो लिगँड्स। काय म्हणणार त्याला आपण? लिगँड्स। मग आता लिगँड्स काय? तर काय म्हणणार आपण? जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ऍटम किंवा सेंट्रल मेटल आयन भोवती जे निगेटिव्हली चार्ज आयन्स आहे
किंवा जे न्यूट्रल मॉलिक्यूल आहे त्या न्यूट्रल मॉलिक्यूलला किंवा त्या निगेटिव्हली चार्ज आयनला तुम्ही म्हणायचं लिगँड्स. काय म्हणायचं मित्रांनो? लिगँड्स म्हणायचं. मग लिगँड्स हे काय असतात? तर लिगँड्स हे एकतर निगेटिव्हली चार्ज आयन असता किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असता. कोणाला अटॅच असतं ते? सेंट्रल मेटल ॲटमला. कोणत्या बॉन्डने? कोऑर्डिनेशन बॉन्ड. मग तुम्हाला विचारलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंटरला कोण असेल? मेटल किंवा मेटलचा आयन. त्याच्या भोवती कोण असेल? एक तर निगेटिव्हली चार्ज आयन किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल. यांना काय म्हणायचं? लिगँड्स. लिगँड्स आणि सेंट्रल मेटल ॲटम मध्ये कोणता बॉन्ड असतो? कोऑर्डिनेशन बॉन्ड. त्यानंतर बघा जे काही लिगँड्स आहे, आता दिलेला जो लिगँड्स आहे त्या लिगँडची टेंडन्सी असते कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करायची. सांगा लिगँड हे कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करता कोणासोबत? सेंट्रल मेटल ॲटम सोबत. जसं बघा आपण इथं विचार केला NH3 आहे, त्यातला फक्त हा नायट्रोजन एक बॉन्ड तयार करू शकतो. Cl- हा पण एकच बॉन्ड तयार करू शकतो. H2 मधला फक्त हा ऑक्सिजनच बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे हे जे 3 एक्झाम्पल दिसत आहे तुम्हाला, या तिघांची टेंडन्सी आहे एक कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करायची. पण मला सांगा मित्रांनो, मी असं एक्झाम्पल घेतलं CH2 CH2 NH2 NH2. बघा मित्रांनो CH2 CH2 ज्याला तुम्ही इथिलीन म्हणायचं. काय म्हणणार? इथिलीन. आणि हा जो NH2 आहे अमाइन पण असे दोन आहे म्हणून याला डाय अमाइन. म्हणजे याचं नाव काय मित्रांनो? इथिलीन डाय अमाइन. आता ह्या इथिलीन डाय अमाइनचा विचार केला तर हा नायट्रोजन बॉन्ड तयार करू शकतो, हा नायट्रोजन पण बॉन्ड तयार करू शकतो. याचा अर्थ इथिलीन डाय अमाइन किती कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करू शकतो? 2. मग आता एखादा लिगँड किती कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करू शकतो हे कशावर डिपेंड आहे? तर त्यामध्ये डोनर ॲटम किती. जसं अमाइन मध्ये बघा NH3 अमोनिया ज्यामध्ये एकच डोनर ॲटम आहे, Cl- मध्ये पण एकच आहे, H2 मध्ये पण एकच आहे. मग ज्या लिगँड मध्ये एक डोनर ॲटम असतो त्याला म्हणायचं मोनोडेंटेट लिगँड किंवा त्याला म्हणायचं युनिडेंटेट लिगँड. सांगा लिगँड विच हॅव्हिंग ओनली वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट और ओनली वन डोनर ॲटम इज कॉल्ड मोनोडेंटेट लिगँड और काय म्हणणार त्याला आपण? युनिडेंटेट लिगँड. मोनोडेंटेट लिगँड म्हणा किंवा काय म्हणणार मित्रांनो त्यांना तुम्ही? युनिडेंटेट लिगँड. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे सांगा पहिला कोणता? मोनोडेंटेट लिगँड. सेकंड असणार आहे पॉलीडेंटेट लिगँड किंवा ज्याला म्हणणार तुम्ही मल्टीडेंटेट लिगँड. लिगँड विच हॅव्हिंग मोर दॅन वन पॉइंट ऑफ अटॅचमेंट. बघा ज्या लिगँड मध्ये एकापेक्षा जास्त पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे त्याला म्हणणार पॉलीडेंटेट लिगँड किंवा मल्टीडेंटेट लिगँड. ज्याचे टाइप आहे बघा जसं इथिलीन डायअमाइन घेतला आपण, या इथिलीन डायअमाइन मध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट होते म्हणून याला म्हटलं बायडेंटेट लिगँड. काय म्हटलं मित्रांनो याला? बायडेंटेट लिगँड. ज्या बायडेंटेट लिगँडचं एक्झाम्पल आहे इथिलीन डायअमाइन. नंतर असं पण एक एक्झाम्पल मित्रांनो त्याचं C++ परत O- याला ऑक्झॅलॅटो म्हणणार. हा जो ऑक्झॅलॅटो आहे त्यात पण 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. याचा अर्थ ऑक्झॅलॅटो पण कशाचं एक्झाम्पल येईल? बायडेंटेट लिगँड. त्यानंतर लक्षात घ्या किती डोनर ॲटम यामध्ये? 2 डोनर ॲटम आहे. नंतर ट्रायडेंटेट लिगँड. सांगा ट्रायडेंटेट लिगँड म्हणजे काय? लिगँड विच हॅव्हिंग 3 पॉइंट ऑफ अटॅचमेंट और 3 डोनर ॲटम. याचे एक्झाम्पल आहे डाय इथिलीन ट्राय अमाइन. कोणते एक्झाम्पल मित्रांनो? डाय इथिलीन ट्राय अमाइन. एकदम सोपं आहे. इथिलीन म्हणजे काय? CH2 डाय इथिलीन याचा अर्थ 2 इथिलीन काढायच्या आणि अमाइन ट्राय म्हणजे 3 आहे. मग दोघांमध्ये लिहायचा NH आणि दोन्ही बाजूने लिहायचा NH2. बघा हा एक डोनर ॲटम, हा एक डोनर ॲटम आणि हा एक डोनर ॲटम. म्हणजे डायइथिलीन ट्रायअमाइन मध्ये किती डोनर ॲटम आहे मित्रांनो? 3. त्यानंतर तिसरा असणार आहे ज्याला म्हणणार तुम्ही टेट्राडेंटेट लिगँड. कोणता मित्रांनो? टेट्राडेंटेट लिगँड. आणि हा जो टेट्राडेंटेट लिगँड आहे, टेट्रा म्हणजे 4, ज्यामध्ये 4 डोनर ॲटम आहे किंवा 4 पॉइंट ऑफ
अटॅचमेंट आहे, ज्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो ट्रायइथिलीन अमाइन. कोणतं? ट्रायइथिलीन अमाइन. आता याचं जर कळालं, इथिलीन कळालं, डायइथिलीन कळालं, ट्रायइथिलीन. ट्राय म्हणजे 3, इथिलीन म्हणजे CH2CH2. मग बघा आपण 3 इथिलीन काढल्या आणि 3 इथिलीन नंतर अमाइन. आता दोघांमध्ये काय लिहायचा? NH. या दोघांमध्ये पण लिहिणार NH. इकडे लिहायचा NH2, या बाजूला लिहायचा NH2. किती डोनर ऍटम आहे बघा? 1 2 3 आणि 4. म्हणून ट्रायइथिलीन टेट्रा अमाइन कशाचे एक्झाम्पल येईल मित्रांनो? हे तर टेट्राडेंटेट लिगॅंड. अटॅचमेंट असतात ट्रायडेंटेट 3 असतात, टेट्राडेंटेट याचा अर्थ 4 असता. आणि आणखी एक आहे मित्रांनो त्याचा चौथा टाइप, ज्याला म्हणता हेक्साडेंटेट लिगॅंड. कोणता मित्रांनो? हेक्साडेंटेट लिगॅंड. आता हेक्साडेंटेट लिगॅंड याचा अर्थ ज्यामध्ये 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. आणि ह्या हेक्साडेंटेट लिगॅंडचे एक्झाम्पल मित्रांनो EDTA. ह्या एक्झाम्पल वर क्वेश्चन विचारले जातात. सॉरी आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय आवाज आता सर्वांना? यस, आवाज येतोय सर्वांना आता. तर बघा मित्रांनो हा पार्ट मी थोडासा परत रिपीट करतो. लिगॅंड्स which having only one donor atom is called monodentate ligand or unidentate ligand. ज्या लिगॅंड मध्ये एकच डोनर ऍटम असेल किंवा एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल त्याला म्हणणार आपण मोनोडेंटेट लिगॅंड. एकापेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार मित्रांनो? त्याला पॉलीडेंटेट लिगॅंड किंवा मल्टीडेंटेट लिगॅंड. आणि हे जे पॉलीडेंटेट किंवा मल्टीडेंटेट लिगॅंड आहे त्याचे टाइप आहे मित्रांनो. कोणकोणते? बायडेंटेट लिगॅंड, ट्रायडेंटेट लिगॅंड, टेट्राडेंटेट लिगॅंड आणि हेक्साडेंटेट लिगॅंड. नावातच बघा, बाय याचा अर्थ 2, ट्राय याचा अर्थ 3, टेट्रा मीन्स 4, हेक्सा मीन्स 6. मग तुम्हाला विचारलं हेक्साडेंटेट लिगॅंड, मग तुम्ही लगेच सांगणार लिगॅंड विच हॅव्हिंग 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. ट्रायडेंटेट लिगॅंड विच हॅव्हिंग 3 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. क्लिअर? एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. बायडेंटेट लिगॅंड डायइथिलीन अमाइन ऑक्झॅलेटो. ट्रायडेंटेट लिगॅंड डायइथिलीन ट्रायअमाइन. टेट्राडेंटेट लिगॅंड ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. हेक्साडेंटेट लिगॅंड EDTA. EDTA चा फुल फॉर्म पण माहिती आपल्याला, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटॅटो. काय नाव मित्रांनो याचं? इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटॅटो. स्ट्रक्चर पण काढून दाखवतो बघा. इथिलीन जो डायअमाइन आहे त्या डायअमाइन मधलं काय करायचं मित्रांनो? हे 2 हायड्रोजन काढायचे. 2 हायड्रोजन ऐवजी लिहायचं तुम्ही जनरल इथं CH2C डबल बॉन्ड O-. परत इथं पण लिहायचा CH2C डबल बॉन्ड O-. आणि इथं पण सेम हेच CH2C डबल बॉन्ड O-. इथं परत लिहिणार तुम्ही CH2C डबल बॉन्ड O-. आता बघा 6 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. हा एक ऑक्सिजन, हा दुसरा 2, त्यानंतर हा तिसरा, हा चौथा आणि हे 2 नायट्रोजन. किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे मित्रांनो यामध्ये? तर 6. मग EDTA हे कशाचे एक्झाम्पल आहे? हेक्साडेंटेट लिगॅंड. आता बघा हे जे हेक्साडेंटेट लिगॅंड आहे ते जेव्हा सेंट्रल मेटल ऍटमला अटॅच होतो, जसं इथिलीन डायअमाइन आपण अटॅच केला NH2, इथं परत NH2, इथं CH2, काय तयार झाले मित्रांनो? रिंग तयार झाली. रिंग याचा अर्थ ज्याला चिलेट म्हणता. काय म्हणता? चिलेट म्हणता. म्हणून ह्या पॉलीडेंटेट लिगॅंडला किंवा मल्टीडेंटेट लिगॅंडला नाव आहे मित्रांनो चिलेटिंग लिगॅंड. कोणतं नाव? यांना काय म्हणतात? चिलेटिंग लिगॅंड्स. 2 टाइप कळाले,
मोनोडेंटेट आणि मल्टीडेंटेट किंवा पॉलीडेंटेट लिगॅंड, हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा टाइप आहे बघा मित्रांनो, एम्बिडेंटेट लिगॅंड. पहिला कोणता होता? मोनोडेंटेट लिगॅंड. सेकंड पॉलीडेंटेट लिगॅंड. पॉलीडेंटेटचं नाव आहे चिलेटिंग लिगॅंड. मल्टीडेंटेट लिगॅंड त्याचे टाइप आहे बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट आणि हेक्साडेंटेट. आता तिसरा टाइप कोणता? एम्बिडेंटेट लिगॅंड. तर बघा मित्रांनो, आता हा जो NO2 आहे नायट्रो ग्रुप, हा नायट्रो ग्रुप काय होऊ शकतो? तर सेंट्रल मेटल ॲटमला असा अटॅच होऊ शकतो NO2 डायरेक्ट. म्हणजे इथं कोणी बॉन्ड तयार केला नायट्रोजनने, पण काही वेळा तो असा पण अटॅच होऊ शकतो ONO. इथं पण NO2 अटॅच झाला, पण कोणा थ्रू अटॅच झाला? ऑक्सिजन. इथं पण कोणा थ्रू अटॅच झाला? नायट्रोजन. मग याचा अर्थ काय? बघा, ज्या लिगॅंड मध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे पण तो दोघांपैकी एकाचाच यूज करत असेल तर त्याला म्हणा एम्बिडेंटेट लिगॅंड. काय म्हणणार मित्रांनो? एम्बिडेंटेट लिगॅंड. लिगॅंड which having 2 point of attachment but during complex formation only 1 point of attachment is used. काय म्हणणार आपण? लिगॅंड which having 2 point of attachment but during complex formation only 1 point of attachment is used. ज्याचं एक्झाम्पल आहे बघा मित्रांनो, नायट्रो ग्रुप, नंतर हा थायोसायनेटो ग्रुप आहे. हे दोन एक्झाम्पल जे असणार आहे कोणत्या टाइपचे लिगॅंड? एम्बिडेंटेट लिगॅंड. ह्या क्लासिफिकेशनच्या रिलेटेड एक क्वेश्चन हा तुम्हाला विचारला जाईल. हा पार्ट समजला सगळ्यांना? क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड समजला असेल, यात काही अडचण नसेल तर पटकन यस टाइप करा. माझ्या मते काही अडचण नसावी, आता सर्वांना सगळा पार्ट समजलेला आहे. यस, सिद्धी सांगताय समजले सर्व. ऋतुजा भुजाडे, बाकीच्यांना? ईश्वरी बडेकर समजले. तर चला आपण नेक्स्ट पार्ट आता आपण घेतोय. तर जनरल बघा, जे काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सचा जर विचार केला तर कॉम्प्लेक्स आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड एकच आहे, हे लक्षात घ्या. आता जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात मित्रांनो, त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा जर विचार केला तर त्या कंपाऊंड मध्ये सेंट्रलला जो असतो, सेंटरला, त्याला तुम्ही सेंट्रल मेटल ॲटम म्हणायचं किंवा सेंट्रल मेटल आयन म्हणायचं. मग तुम्ही म्हणणार सर ॲटम म्हणू का आयन म्हणू? आता एक सांगा. तर मित्रांनो कशावर डिपेंड आहे? तर तो जो सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याच्यावर जो असलेला ऑक्सिडेशन नंबर आहे तो 0 असेल तर त्याला ॲटम म्हणा. पण त्याच्यावर जर काही ऑक्सिडेशन नंबर असेल +1, +2, +3 असा कोणता पण, तर त्याला काय म्हणा? सेंट्रल मेटल आयन. आणि त्याच्या भोवती काय असतं मित्रांनो? निगेटिव्हली चार्ज आयन असता किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असता, त्यांना तुम्ही लिगॅंड्स म्हणता. मग आता हे जे सेंट्रल मेटल ॲटम आहे त्या सेंट्रल मेटल ॲटम भोवती मित्रांनो लक्षात घ्या अट्रॅक्शनच्या 2 स्पेअर असतात. किती स्पेअर असतात? 2 स्पेअर. एक स्पेअर असते ज्याला म्हणायचं तुम्ही इनर स्पेअर. काय म्हणायचं मित्रांनो? इनर स्पेअर. त्याच इनर स्पेअरला दुसरं नाव आहे कोऑर्डिनेशन स्पेअर. सांगा पहिली स्पेअर कोणती? इनर स्पेअर. इनर स्पेअरचं दुसरं नाव कोऑर्डिनेशन स्पेअर. दुसरी असणार आहे ज्याला म्हणायचं आउटर स्पेअर. काय म्हणायचं मित्रांनो? आउटर स्पेअर. आउटर स्पेअरचं दुसरं नाव आहे आयोनायझेबल स्पेअर. काय म्हणणार त्याला आपण? आयोनायझेबल स्पेअर. आता मी तुम्हाला एक्झाम्पल वरून समजून सांगतो. तर बघा हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे लिहिलेले त्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला जो पार्ट आहे मित्रांनो, त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेल्या पार्टला म्हणायचं तुम्ही इनर स्पेअर. काय म्हणायचं मित्रांनो? त्याला इनर स्पेअर. आणि त्याच्या बाजूला जो लिहिलेला पार्ट आहे जसं इथं SO4 लिहिलाय याला काय म्हणायचं मित्रांनो? त्याला म्हणायचं आउटर स्पेअर. काय म्हणायचं? आउटर स्पेअर. जसं K4 हा आउटर स्पेअर आहे, हा इनर स्पेअर आहे. इथं फक्त इनर स्पेअर आहे, इथं फक्त इनर स्पेअर आहे, आउटर स्पेअर प्रेझेंट नाही. इथपर्यंत क्लिअर? आता बघा हे जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात तुम्हाला यातलं इनर स्पेअर आउटर स्पेअर ओळखता आलं पाहिजे. तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलेला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं इनर स्पेअर,
त्याच्या बाजूला जो लिहिलेला आहे बाहेर, ब्रॅकेटच्या बाहेर जो लिहिला आहे त्याला आउटर स्पेअर म्हणायचं. तर बघा मित्रांनो, आता याचं आयोनायझेशन करता आलं पाहिजे तुम्हाला. जेव्हा एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जी आउटर स्पेअर आहे ती इनर स्पेअरच्या राईट साइडला असेल, कोणत्या साइडला? राईट साइडला, त्यावेळेस त्यावर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. कोणावर? जे आउटर स्पेअर मध्ये जो ग्रुप आहे त्यांच्यावर नेहमी निगेटिव्ह चार्ज असतो. जसं इथं विचार केला SO4 आहे, माहिती आहे आपल्याला SO4 वरती नेहमी 2 मायनस असतात, सल्फेट आयन. मग आपण लिहिलं SO4 मायनस मायनस, आणि जेवढे याच्यावर मायनस आले मित्रांनो तेवढे ह्या स्क्वेअर ब्रॅकेट वर प्लस लिहा. मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार तुम्ही? CO. बघा NH3 थ्राईस, इथं Cl, इथं 2 मायनस, याचा अर्थ इथं काय येईल मित्रांनो? 2 प्लस. मग या प्रोसेसला काय म्हणा तुम्ही? आयोनायझेशन. आपण ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं काय केलं मित्रांनो? आयोनायझेशन केलं. किती आयन तयार झाले? तर बघा, हा एक आयन तयार झाला 1 आणि हा 1, म्हणजे टोटल तयार झाले 2 आयन. त्यापैकी बघा स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याच्यावर जो चार्ज आहे त्याला म्हणायचं तुम्ही कॉम्प्लेक्स आयन. काय म्हणायचं मित्रांनो? कॉम्प्लेक्स आयन. आणि बाहेरचा जो दुसरा तयार झाला त्याला म्हणायचं काउंटर आयन. काय म्हणायचं त्याला? काउंटर आयन. तुम्हाला असं आयोनायझेशन करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा आपण हा जो दुसरा एक्झाम्पल इथं लिहिलंय K4FeCN6. आता यामध्ये आउटर स्पेअर कुठे लिहिलेली मित्रांनो? तर आउटर स्पेअर ही इनर स्पेअरच्या लेफ्ट साइडला लिहिलेली. मग लेफ्ट साइडला जर लिहिलेले असेल तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. जसं आपल्याला माहिती आहे पोटॅशियम आहे, पोटॅशियम हा ग्रुप फर्स्ट इलेमेंट आहे, त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग K4 आहे तर तयार होईल इथं 4K प्लस. सांगा, एकावर 1 प्लस याचा अर्थ 4 मिळून 4 प्लस. मग 4 प्लस याचा अर्थ समोरच्या वरती मिळायचे 4 मायनस. समोर कोण आहे? तर बघा FeCN6 4 मायनस. किती आयन तयार झाले सांगा या केसमध्ये? कमेंट करा पटकन. या कंपाऊंडचं आपण आयोनायझेशन केलं, किती आयन्स तयार झाले? जसं या केसमध्ये 2 आयन्स तयार झाले होते, तसं ह्या केसमध्ये किती आयन्स तयार झाले? पटकन सांगा. सिद्धी कुदळे बरोबर सांगताय अक्षय गाडेकर, ओम धुमाळ. किती आयन्स तयार झाले मित्रांनो? तर बघा हे 4K प्लस आणि हा जो दुसरा आहे तर त्याचा 1 आयन तयार झाला. याचा अर्थ टोटल आयन किती तयार झाले मित्रांनो? इथं तर 5 आयन. हे 4K प्लस आणि हा FeCN6 4 मायनस. आता यापैकी हा जो आयन आहे त्याला कॉम्प्लेक्स आयन म्हणणार आणि ह्या K प्लसला काउंटर आयन म्हणणार. तसं आता इथं बघा याचा जर विचार केला, हे जे 2 कॉम्प्लेक्स दिसत आहे तुम्हाला, ह्या 2 कॉम्प्लेक्सचा विचार केला तर ह्या कॉम्प्लेक्स मध्ये आउटर स्पेअर नाहीये. मग आउटर स्पेअर नाही याचा अर्थ याचं आयोनायझेशन होणार नाही. तर बघा मित्रांनो, आता यावरून आपल्याला एक अंदाज आला. जसं ह्या पहिला कॉम्प्लेक्स आहे याचं आयोनायझेशन केल्यानंतर कॉम्प्लेक्स आयन वर आला पॉझिटिव्ह चार्ज. दुसऱ्याचं आयोनायझेशन केलं, कॉम्प्लेक्स आयन वर आला निगेटिव्ह चार्ज. मग काय म्हणतात ते? ज्या कॉम्प्लेक्सच्या कॉम्प्लेक्स आयन वर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला म्हणा कॅटायनिक कॉम्प्लेक्स. काय म्हणणार त्याला? कॅटायनिक कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स इन विच कॉम्प्लेक्स आयन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड कॅटायनिक कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स इन विच कॉम्प्लेक्स आयन कॅरीज negative charge are called anionic complex and complex which do not have any charge. बघा, complex which do not have any charge are called neutral complex. तर तुम्हाला दिलेला कॉम्प्लेक्स हा कोणत्या टाइपचा हे ओळखता आलं पाहिजे. कॅटायनिक आहे, अनायनिक आहे का न्यूट्रल आहे. एकदम सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये आउटर स्पेअर ही इनर स्पेअरच्या राईट साइडला लिहिलेली असेल, कोणत्या साइडला? राईट हँड साइडला, त्याला म्हणायचं कॅटायनिक कॉम्प्लेक्स. लेफ्ट हँड साइडला लिहिलेली असेल अनायनिक कॉम्प्लेक्स. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ज्या कॉम्प्लेक्स मध्ये इथं काही चार्ज नाहीये आणि दोन्ही साइडने पण आउटर स्पेअर लिहिलेली नाहीये,
त्याला म्हणा तुम्ही न्यूट्रल कॉम्प्लेक्स. असे कॉम्प्लेक्सचे किती टाईप आहे मित्रांनो? 3 टाईप. कोणकोणते? कॅटायनिक कॉम्प्लेक्स, एनायनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. त्यानंतर बघा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ऍटम भोवती जे लिगॅंड आहे, जसं इथं दिसतंय आपल्याला ह्या कोबाल्ट भोवती 6 लिगॅंड आहे आणि 6 चे 6 लिगॅंड सेम आहे. तसं इथं दुसऱ्यामध्ये कोबाल्ट आहे, त्याच्या भोवती 4 NS3 आहे आणि 2 क्लोरीन आहे. याचा अर्थ काय? इथं सगळे लिगॅंड सेम आहे, इथं लिगॅंड हे वेगवेगळे. मग ज्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ऍटम भोवती सगळे सेम लिगॅंड अटॅच असेल त्याला म्हणणार तुम्ही होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि डिफरंट लिगॅंड अटॅच असेल, काय असेल? डिफरंट लिगॅंड अटॅच असतील तर त्यावेळेस त्याला म्हणणार हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. असे कॉम्प्लेक्सचे 5 टाईप आहे मित्रांनो. टोटल किती टाईप? 5 टाईप. चार्ज नुसार 3 टाईप. चार्ज नुसार 3 टाईप कोणते? कॅटायनिक कॉम्प्लेक्स, एनायनिक कॉम्प्लेक्स, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आणि जे लिगॅंड अटॅच आहे त्या लिगॅंडच्या नेचर नुसार म्हणजे सेम लिगॅंड असेल होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स, डिफरंट लिगॅंड असेल हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. कळेल मग सगळ्यांना. कॉम्प्लेक्स आयन काय असतो, काउंटर आयन काय असतो, दिलेल्या कॉम्प्लेक्सचं आयोनायझेशन कसं करायचं, आयोनायझेशन झाल्यानंतर किती आयन्स तयार होतील, कॉम्प्लेक्सचा टाईप ओळखता आला पाहिजे. कॅटायनिक आहे, एनायनिक आहे, न्यूट्रल आहे का होमोलेप्टिक आहे का हेट्रोलेप्टिक आहे. माझ्या मते इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलं सर्वांना. आउटर स्पेअर, इनर स्पेअर समजलं असेल तर वाय टाईप करा पटपट. आपल्याला पुढे जायचंय लगेच. पटकन वाय टाईप करायचं. एस पण टाईप करायची गरज नाही, फक्त वाय टाईप करा जर इथपर्यंत काही डाऊट नसेल तर. यस वैष्णवी आयर सांगताय. तन्मय पठाडे सर्व पाठ समजलाय. रुचा चांदमुडे, सार्थक कवडे, नूतन महाले. याचा अर्थ इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय. त्यानंतर बघा नेक्स्ट जो पार्ट असणार आहे तर बघा जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स आयन घेतो. आता कॉम्प्लेक्स आयन म्हणजे काय मित्रांनो? तर हे कोऑर्डिनेशन स्पेअर आणि त्याच्यावर असलेला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज. जसं इथं दिसतंय तुम्हाला FeCN6 4-. मग मी विचारलं ह्या कॉम्प्लेक्स आयन वर चार्ज किती? तर -4. त्यानंतर आपण असं घेतलं बघा मित्रांनो, या अगोदर आता आपण जो कॉम्प्लेक्स घेतला होता CONS3 कोणता घेतला होता आपण? हा CONS3 इथं Cl आणि याच्यावर लिहिला होता +2. मग ह्या +2 ला किंवा ह्या -4 ला काय म्हणायचं मित्रांनो? त्या कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज नंबर. काय म्हणायचं? त्याचा चार्ज नंबर. आता हा जो चार्ज नंबर आहे तो कशा इतका असतो तर लक्षात घ्या मित्रांनो. जसं इथं हा -4 आहे, मग -4 म्हणजे काय? तर काय म्हणणार इथं आपण? चार्ज ऑन Fe म्हणजे जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याच्यावरचा चार्ज. आणि जे लिगॅंड आहे आता CN6 आहे, याचा अर्थ 6 × चार्ज ऑन CN. या सगळ्यांच्या चार्जच्या ऍडिशनला म्हणायचं आपण चार्ज नंबर. म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स आयन वर जो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असतो त्या चार्जला म्हणायचं आपण त्या कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज नंबर. चार्ज नंबर कशा इतका असतो? तर एकदम सोपं आहे मित्रांनो. चार्ज नंबर हा त्या कॉम्प्लेक्स आयन मध्ये असलेले सेंट्रल मेटल ऍटम त्याचा चार्ज आणि जे लिगॅंड आहे त्यांचे चार्ज या सगळ्यांच्या ऍडिशन इतका असतो. आता बघा जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याच्यावरचा जो चार्ज आहे त्याला म्हणायचं त्या सेंट्रल मेटल ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याला म्हणायचं त्याचा ऑक्सिडेशन स्टेट. जसं इथं Fe वर चार्ज जो असेल त्याला म्हणणार आपण ह्या Fe चा ऑक्सिडेशन नंबर. मग तो आपल्याला ओळखायचा आहे. मग जसं आपण घेतलं तो चार्ज X +6 × माहिती आहे मित्रांनो Cn हे सायनाइड वर एक मायनस असतो म्हणून 6 - 1 = लिहिणार तुम्ही -4. मग X +- -6 × 1 6 = -4. X -4 + 6 that is X येईल +2. सांगा मग या +2 ला काय म्हणणार? तर +2 ला म्हणणार आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. कोणाचा? या सेंट्रल मेटल ऍटमचा. जसं इथं बघा CONS3 Cl +2. मग या कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला शोधायचा आहे. तो घेतला X +3 × सांगा चार्ज ऑन NS3.
NH3 हा न्यूट्रल आहे, त्याच्यावर चार्ज किती येईल 0 प्लस सांगा क्लोरीन 1 आहे, एका क्लोरीन वर असेल 1 मायनस इज इक्वल टू लिहिणार तुम्ही +2. मग बघा x 3 × 0 0 प्लस मायनस मायनस हा 1 इज इक्वल टू +2 आणि x इज इक्वल टू येईल मित्रांनो +2 + 1 दॅट इज +3. मग या दोन कन्सेप्ट कळाले तुम्हाला. आता चार्ज नंबर म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय. आता बघा मित्रांनो नेक्स्ट जी कन्सेप्ट असणार आहे दॅट इज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर ही सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला फक्त बघायचं जो सेंट्रल मेटल ऍटम आहे, जसं इथे एक्झाम्पल दिसतंय बघा AgNH3 3s2+, याच्यावर 1+ चार्ज आहे. याला सांगा कॉम्प्लेक्स म्हणायचं का कॉम्प्लेक्स आयन. जर चार्ज असेल तर त्याला कॉम्प्लेक्स आयन म्हणा मित्रांनो. सांगा या कॉम्प्लेक्स आयन वर जो सेंट्रल मेटल ऍटम आहे सिल्वर, त्याला किती लिगॅंड अटॅच आहे तर NH3 2 आहे. मग याचा अर्थ याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 2. इथं बघा किती NH3 अटॅच आहे 4. याचा अर्थ या सेकंड कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर 4. इथं 6 लिगॅंड अटॅच, याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर 6. इथं 6 दिसत आहे, याचा पण कोऑर्डिनेशन नंबर 6 येईल. इथं सायनाइड लिगॅंड आहे पण 8 आहे, याचा अर्थ याचा कोऑर्डिनेशन नंबर 8 येईल. मग कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय तर दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये, परत सांगतो दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्या सेंट्रल मेटल ऍटम भोवती कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये, बाहेरचे नाही घ्यायच्या, आतमध्ये जेवढे लिगॅंड अटॅच आहे, जसं 4 लिगॅंड अटॅच असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 4 येईल. आणि इथे परत 2 असतील आणखी तर कोऑर्डिनेशन नंबर 6 येईल. म्हणजे नंबर ऑफ लिगॅंड अटॅच टू सेंट्रल मेटल ऍटम इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर अशी केस असेल, म्हणजे ही केस कोणती आहे तर ज्यामध्ये लिगॅंड हा बायडेंटेट आहे. कोणता लिगॅंड अटॅच आहे मित्रांनो बायडेंटेट. इथिलीन डायअमाइन. इयन म्हणजे कोण आहे मित्रांनो इथिलीन डायअमाइन. मग इथं जर 2 लिगॅंड अटॅच आहे तर पॉलीडेंटेट लिगॅंड असेल तर त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, जेवढे लिगॅंड अटॅच आहे तेवढ्याला त्याचा आपण कोऑर्डिनेशन नंबर नाही म्हणायचं, तर त्या लिगॅंडने सर्व लिगॅंड मिळून किती बॉन्ड तयार केले. जसं एक इथिलीन डायअमाइन 2 बॉन्ड तयार करतो मित्रांनो, मग 2 इथिलीन डायअमाइन आहे, याचा अर्थ इथं कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतील 4. म्हणून ह्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर येईल मित्रांनो 4. किती येईल 4 येईल. सांगा मग मी असं लिहिलं COEN ट्वाइस Cl2 आणि इथं लिहिला +1. आता इथं तुम्ही कमेंट करून सांगायचंय हा जो मी कॉम्प्लेक्स आयन लिहिला त्या कॉम्प्लेक्स आयनचा सेंट्रल ऍटम जो आहे कोबाल्ट, त्या कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर किती. पटकन कमेंट करा. COEN ट्वाइस Cl2 सेंट्रल मेटल ऍटम कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर किती. पटपट. अक्षय गाडेकर करेक्ट सांगितलंय, सिद्धी कुदळे बरोबर सांगितलंय. पटपट सांगा, बाकीच्यांनी पण पटपट आन्सर द्यायचंय. सिद्धीने बरोबर सांगितलंय, अक्षय गाडेकरने पण बरोबर सांगितलंय, तन्मय पठाडेने पण बरोबर सांगितलंय. बाकी ओम धुमाळ चुकले तुमचं. याचा अर्थ तुम्हाला हे एक्झाम्पल नाही समजलेलं. ओम शोएब शेख तुमचं पण चुकलंय. पटपट सांगा, गोंधळ करू नका, जरा पटपट सांगायचं. सार्थक कवडे बरोबर आहे. ओम धुमाळ आता आणखी चुकलंय. पहिले जरा थोडस जवळ जवळ आले होते, आता आणखी लांब पळायला लागले. बघा लिगॅंड कोणते अटॅच आहे तर 2 क्लोरीन आहे आणि 2 इथिलीन डायअमाइन आहे. आता क्लोरीन हे मोनोडेंटेट लिगॅंड आहे, काही अडचण नाहीये. हे 2 आहे
आणि इथिलीन डायमाइन, एक इथिलीन डायमाइन तयार करतो मित्रांनो 2 बॉन्ड, मग 2 इथिलीन डायमाइन याचा अर्थ 4 बॉन्ड, मग क्लोरीनचे 2 आणि इथिलीन डायमाइनचे 4 याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती येईल मित्रांनो, तर ह्या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर येईल 6. महेश जगताप बरोबर सांगितलंय. ओम धुमाळ कळालंय का तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 6 कसा आलाय? बाकीचे क्लिअर? आता बघा मित्रांनो, जो ऑक्सिडेशन नंबर असतो त्या ऑक्सिडेशन नंबरला तुम्ही प्रायमरी व्हॅलन्सी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? प्रायमरी व्हॅलन्सी. आणि जो कोऑर्डिनेशन नंबर आहे मित्रांनो, त्या कोऑर्डिनेशन नंबरला तुम्ही सेकंडरी व्हॅलन्सी म्हणायचं. आता प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी असे पण क्वेश्चन विचारले जातात. मग जसं तुम्हाला विचारलं बघा, हा जो कॉम्प्लेक्स दिलाय Fe6 4- ह्या Fe6 4- मध्ये जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याची प्रायमरी व्हॅलन्सी किती? तर बघा मित्रांनो, प्रायमरी व्हॅलन्सी इज इक्वल टू काय असतो? ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. आणि सेकंडरी व्हॅलन्सी इज इक्वल टू असतो कोऑर्डिनेशन नंबर. जसं Fe6 4- चा विचार केला तर ऑक्सिडेशन नंबर हा +2 याचा अर्थ याची प्रायमरी व्हॅलन्सी 2 6 लिगॅंड अटॅच याचा अर्थ याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी 6 कळाल? आता आपण पाठ ऑक्सिडेशन नंबर वगैरे पाठ केलं, पण लक्षात काय ठेवायचं? ऑक्सिडेशन नंबरला दुसरा शब्द काय? तर बघा, ऑक्सिडेशन नंबरलाच विचारलं जातं प्रायमरी व्हॅलन्सी. आणि कोऑर्डिनेशन नंबर ही कशा इतके असते मित्रांनो? सेकंडरी व्हॅलन्सी. क्लिअर? कळालं सगळ्यांना? मग ऑक्सिडेशन नंबर, चार्ज नंबर, कोऑर्डिनेशन नंबर. नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय बघा आपण, दॅट इज इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर. कोणता? इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर, जो शॉर्टकट मध्ये लिहिला आहे EAN. आता इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागणार आहे मित्रांनो, Z - X + Y. आता यामधला Z म्हणजे काय? तर Z म्हणजे जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याचा ऍटोमिक नंबर. X म्हणजे काय? जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. आणि Y म्हणजे काय मित्रांनो? तर Y इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड. काय म्हणतात ते सांगा? Z काय असतो? तर Z इज द atomic number of central metal atom. X is the oxidation number of central metal atom आणि Y is the number of electron donated by ligand. आता इथं मी 2-3 एक्झाम्पल समजून सांगतो, तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कळून जाईल. तर बघा, इथं आपल्याला एक्झाम्पल दिलंय बघा, कोणतं? CONS3 6 आणि 3+ यामधला सेंट्रल ऍटम कोबाल्ट, ज्याचा शोधायचं तुम्हाला इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर. सांगा, कोबाल्ट आहे याचा अर्थ त्याचा ऍटोमिक नंबर 27 आहे मित्रांनो. 27 - आता X म्हणजे ऑक्सिडेशन नंबर. बघा, NS3 न्यूट्रल आहे 6 आहे, 6 असो न्यूट्रल किती असो, तर हा जो चार्ज नंबर आहे तोच याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर 3. आणि बघा, आता इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड कसे शोधायचे? तर जेवढे लिगॅंड आहे त्याच्या डबल. मग 6 लिगॅंड आहे याचा अर्थ किती इलेक्ट्रॉन डोनेट करतील मित्रांनो? 12. मग 27 - 3 24. 24 + 12 36. किती आला इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर? 36. त्यानंतर बघा, ZnNS3 4 टाइम SO4 यामधला जो Zn आहे त्याचा इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर आपल्याला शोधायचा आहे. तर बघा मित्रांनो, इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर जो येणार आहे, किती इफेक्टिव्ह ऍटोमिक नंबर? तर सेंट्रल मेटल ऍटम झिंक आहे ज्याचा ऍटोमिक नंबर 30. किती मित्रांनो? ऍटोमिक नंबर 30 मायनस आता याचा ऑक्सिडेशन नंबर शोधायचा. तर बघा, आता ऑक्सिडेशन नंबर शोधण्यासाठी तुम्हाला इथं चार्ज किती ते शोधावं लागेल. तर सल्फेट आहे SO4 मायनस होईल, याचा अर्थ चार्ज नंबर +2 येईल. आणि हा न्यूट्रल लिगॅंड आहे याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर पण 2 येईल. आता लिगॅंडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले? तर 4 लिगॅंड आहे ते डोनेट करतील 8 इलेक्ट्रॉन. मग बघा, 30 - 2 28. 28 + 8 36. किती आला मित्रांनो? 36.
त्यानंतर FeCN6 3 मायनस, सांगा इथं शोधायचं तुम्हाला इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर. सांगा Fe चा ऍटॉमिक नंबर 26 मायनस, आता याचा ऑक्सिडेशन नंबर Cn चा -1 आहे 6, Cn -6 तिकडे जाऊन +6 आणि -3 +3 आणि बघा एक सायनाइड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, 6 सायनाइड आहे 12. मग सांगा 26 - 3 23, 23 + 12 दॅट इज 35. किती आलं मित्रांनो? 35. सांगा इथं किती येईल? याचा आन्सर तुम्ही सांगायचं पटकन. प्लॅटिनम NS3 6 टाइम 4+. हे जर 3 एक्झाम्पल समजले तर याचं पटकन मला इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर सांगा. चला पटपट सांगा या प्लॅटिनम NS3 6 4+. महेश जगताप बरोबर सांगितलंय. ऋतुजा बुजाडे बरोबर सांगितलंय. पटपट सांगा बाकीच्यांनी. इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करा. सिद्धी कुदळे बरोबर सांगितले. जो प्लॅटिनम आहे त्या प्लॅटिनमचा ऍटॉमिक नंबर तर बघा आपण घेतला इथं EAN इज इक्वल टू फॉर्म्युला आहे Z - X + Y. प्लॅटिनम ज्याचा ऍटॉमिक नंबर 78 मायनस याचा ऑक्सिडेशन नंबर येईल 4 प्लस किती लिगँड आहे 6 लिगँड म्हणजे 12 इलेक्ट्रॉन. सांगा 78 - 4, 78 - 4 केला तर 74 आणि 74 + 12 दॅट इज 86. क्लिअर? कळालं? मग आता इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आता आणखी एक क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो तुम्हाला, इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करा असा पण क्वेश्चन विचारला जातो. आणि आणखी असा एक क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ओबे EAN रूल. कोणता कंपाऊंड EAN रूल ओबे करल, कोणता ओबे करणार नाही. एकदम सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. तर ज्या कंपाऊंडचा इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपला आन्सर 36 आलं, 54 आलं किंवा 86 आलं, हे नोबल गॅसचे ऍटॉमिक नंबर आहे. मग यांच्या इतका जर आपला आन्सर आलं याचा अर्थ तो इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर EAN रूल फॉलो करतो. आणि जसं इथं 35 आलं बघा मित्रांनो, यापैकी नाही आलं आपले आन्सर, मग 35 आलं याचा अर्थ दिस कंपाऊंड डज नॉट ओबे EAN रूल. क्वेश्चन कळेल ना? एक तर तुम्हाला इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करा असं विचारलं जाईल, कोणता कंपाऊंड EAN रूल फॉलो करतो, कोणता फॉलो करत नाही हे विचारलं जाईल. त्याच्यासाठी मी ही ट्रिक सांगितली तुम्हाला. क्लिअर? स्टेटमेंट पाठ करू नका, EAN रूलची स्टेटमेंट वगैरे पाठ करायची काही गरज नाहीये. एवढं कळालं का तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता काही वेळा ते तुम्हाला EAN ची व्हॅल्यू पण देता आणि ऍटॉमिक नंबर विचारता, ते पण आलं पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या फक्त तुम्ही, इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर EAN इज इक्वल टू Z - X + Y. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे बघा मित्रांनो, IUPAC नॉमेक्लेचर. तर बघा जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्यांचं आपल्याला नॉमेक्लेचर घ्यायचंय. त्यासाठी इथं आपल्याला पहिला जो चार्ट दिलाय मित्रांनो, तर त्यामध्ये त्यांनी जे वेगवेगळे लिगँड्स आहे त्या लिगँडचे नाव कसं लिहायचं ते दिलंय. जसं बघा Br- ऍक्च्युअल Br- ला ब्रोमाइड म्हणता, पण IUPAC सिस्टम नुसार त्याला ब्रोमो, Cl- क्लोरो, F- फ्लोरो, I- आयोडो, Cn- साइनो, SO4 सल्फॅटो, NO3 नायट्रॅटो. देन NS3 असेल तर NS3 ला अमाइन म्हणायचं मित्रांनो. स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायची, AMMINE. COA ज्याला कार्बोनिल म्हणायचं,
CO3 2 मायनस आहे कार्बोनेटो, हा कार्बोनेट ग्रुप आहे त्याला कार्बोनेटो म्हणायचं. OH मायनस हायड्रॉक्सो, C2O4 2 मायनस ऑक्झॅलेटो, NO2 मायनस नायट्रो, ONO मायनस नायट्रेटो. या दोघात फरक लक्षात घ्या मित्रांनो. NO2 हा ॲम्बिडेंटेड लिगँड आहे. मग N अटॅच असेल सेंट्रल मेटलला तर नायट्रो म्हणा आणि O अटॅच असेल सेंट्रल मेटल ॲटमला. इथं लक्षात घ्या, इथं पण NO2च आहे पण O अटॅच आहे नायट्रेटो म्हणा. याला नायट्रॅटो आहे. NO3 चं नाव नायट्रॅटो आहे. NO2 चं नाव कधी जर ऑक्सिजन मेटल अटॅच असेल तर नायट्रेटो आहे, नायट्रोजन अटॅच असेल तर नायट्रो आहे. SCN सल्फर अटॅच असेल थायोसायनेटो, नायट्रोजन अटॅच असेल आयसोथायोसायनेटो. H2 असेल त्याचं नाव आहे ॲक्वा. इथिलीन डायअमाइन असेल EN, काय नाव लिहायचं इथिलीन डायअमाइन. हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर जे एनायनिक कॉम्प्लेक्स आहे, आता परत सांगतो स्पेशली कोणासाठी, तर जे एनायनिक कॉम्प्लेक्स आहे त्या एनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये जे मेटल असतात त्या मेटलचे नाव कसे लिहायचे. एनायनिक कॉम्प्लेक्स साठी, कॅटायनिक साठी नाही. तर ॲल्युमिनियम असेल ॲल्युमिनेट, कोबाल्ट असेल कोबाल्टेट, गोल्ड असेल ऑरेट, मॅग्नेज मॅग्नेट, प्लॅटिनम प्लॅटिनेट, क्रोमियम क्रोमेट, कॉपर क्युप्रेट, फेरस फेरेट, निकेल निकेलेट अँड झिंक झिंकेट. हे फक्त कोणत्या केसमध्ये लिहायचं मित्रांनो, एनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये. आता ऍक्च्युअल नाव कसं लिहायचं ते सांगतो. तर बघा, जर कॅटायनिक कॉम्प्लेक्स असेल, कॅटायनिक कॉम्प्लेक्सचं नाव लिहिताना काय करायचं मित्रांनो, तर सुरुवात ही तुम्ही कशापासून करायची, तर सुरुवात ही नेहमी तुम्ही कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये जे लिगँड आहे त्याच्या नावापासून करायची. तर बघा, पहिलं आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिसतंय जो ऍक्च्युअल कॉम्प्लेक्स आयन आहे. काय तो कॉम्प्लेक्स आयन आहे, कोणत्या टाईपचा कॅटायनिक. मग याचं नाव लिहायचंय. मग लिगँड, लिगँड कोण आहे मित्रांनो NH3. NH3 चं नाव आहे अमाइन. किती वेळेस आहे 4 आहे म्हणून लिहायचं. मग तुम्ही टेट्रा, बघा काय लिहिलं टेट्रा अमाइन. स्पेलिंग व्यवस्थित लक्षात घ्या, AMMINE टेट्रा अमाइन. आणखी दुसरा लिगँड आहे का, नाही. मग सेंट्रल मेटल झिंक. आता कॅटायनिक कॉम्प्लेक्स असेल तर सेंट्रल मेटलचं नाव ऍज इट इज लिहिलं आपण झिंक आणि पुढे लिहायचं सेंट्रल मेटल ॲटम, त्याचा ऑक्सिडेशन नंबर. तो कशात लिहायचा मित्रांनो, तर तो लिहायचा रोमन लेटर मध्ये. जसं इथं 2 येईल मग इथं आपण 2 लिहिलं आणि पुढे लिहायचं आयन. काय नाव लिहिलं मित्रांनो, टेट्रा अमाइन झिंक इन ब्रॅकेट 2 आयन. इकडे बघा, आता इथं पण अमाइन आहे 6 वेळेस आहे 6 म्हणून लिहिणार आपण हेक्झा. बघा हेक्झा अमाइन. सेंट्रल मेटल आहे कोबाल्ट, मग इथं लिहिणार आपण कोबाल्ट. ब्रॅकेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर याचा येईल 3, रोमन लेटर मध्ये लिहायचा आणि पुढे परत लिहिणार आपण आयन. काय नाव मित्रांनो, हेक्झा अमाइन कोबाल्ट इन ब्रॅकेट 3 आयन. इकडे बघा, आता ह्या आयन मध्ये जर विचार केला ह्या कॉम्प्लेक्स आयनचा, तर वेगवेगळे लिगँड आहे. वेगवेगळे लिगँड असेल तर मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहायचं. जसं इथं NH3 आहे अमाइन, Cl आहे क्लोरो, अल्फाबेट A अगोदर येतं म्हणून अमाइन अगोदर लिहायचं आहे. पण अमाइन 4 वेळेस आहे म्हणून लिहिणार तुम्ही टेट्रा अमाइन. काय लिहिताय बघा टेट्रा अमाइन. क्लोरीन आहे, क्लोरीनचं क्लोरो लिहितो, क्लोरो किती आहे 2 म्हणून लिहायचं डाय क्लोरो. स्पेस द्यायचा नाही हे लक्षात घ्या. स्पेस लिहिताना स्पेस अजिबात द्यायचा नाही. स्पेस दिलं तरी ऑप्शन आपलं चुकू शकतं. बघा टेट्रा अमाइन नंतर डाय क्लोरो, सेंट्रल मेटल ॲटम आहे प्लॅटिनम. मग लिहिलं आपण प्लॅटिनम. ब्रॅकेट मध्ये लिहायचा ऑक्सिडेशन नंबर. बघा हा न्यूट्रल आहे पण एका क्लोरीनचा -1, 2 क्लोरीन आहे -2, इकडे जाऊन +2 आणि हा पहिला +2 +4. मग इथं लिहिलं 4 आणि पुढे लिहिलं आपण आयन. नाव कळतंय टेट्रा अमाइन डाय क्लोरो प्लॅटिनम इन ब्रॅकेट 4 आयन. आता इथं बघा, आता इथं काही चार्ज वगैरे नाही दिला, याचा अर्थ हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कॅटायनिक हे कशावरून ओळखलं, कारण की हे आउटर स्पेअर राईट साइडला लिहिलेली. मग तरी पण आपण या
आतमधल्या स्पेअर पासून सुरुवात करायची नाव लिहायला. मग CONS3 4Cl2. परत आतमध्ये विचार केला अमाइन आहे क्लोरो आहे, कोणता अगोदर लिहिणार अमाइन, किती वेळेस आहे 4, मग लिहिणार टेट्रा अमाइन. बघा काय नाव लिहिलं टेट्रा अमाइन. नंतर डाय क्लोरो, बघा टेट्रा अमाइन डाय क्लोरो. सेंट्रल मेटल ऍटम आहे कोबाल्ट, ब्रॅकेट मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहा. बघा Cl आहे, Cl चा -1 तर याचा होईल +1. हा न्यूट्रल आहे, एका क्लोरीन वर -1 असतो, दोघांचा -2 इकडे जाऊन +2 आणि हा +1 +3. मग इथं ब्रॅकेट मध्ये लिहिणार तुम्ही 3. आता आयन नाही लिहिणार कारण बाहेर कोणीतरी आहे, बाहेर Cl आहे, बाहेरच्या लिगँडचं नाव ऍज इट इज लिहायचं क्लोराइड. काय नाव आलं मित्रांनो टेट्रा अमाइन डाय क्लोरो कोबाल्ट इन ब्रॅकेट 3 क्लोराइड. त्यानंतर आता इथं पहा हा आयन आहे कॉम्प्लेक्स आयन, पण हा एनायनिक आहे. मग एनायनिक मध्ये परत लिगँडच्या नावापासून सुरुवात करा. आहे म्हणजे हेक्झा, Cn आहे तर सायनो, हेक्झा सायनो. सेंट्रल मेटल ऍटम फेरस आहे पण एनायनिक आहे म्हणून त्यामध्ये फेरेट लिहा. हेक्झा सायनो फेरेट इन ब्रॅकेट ऑक्सिडेशन नंबर. एका सायनाइडचा -1, 6 सायनाइड आहे -6, इकडे जाऊन +6 आणि हा -4 +2 आणि इकडे पुढे लिहिणार तुम्ही आयन. काय मित्रांनो याचं नाव हेक्झा सायनो फेरेट इन ब्रॅकेट 2 आयन. त्यानंतर इकडे बघा आता हा कॉम्प्लेक्स आहे, जसं हा एनायनिक कॉम्प्लेक्सचा आयन होता, हा एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. मग एनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये जी आउटर स्पेअर आहे ती आउटर स्पेअर कुठे असते मित्रांनो, तर इनर स्पेअरच्या लेफ्ट साइडला. जसं राईट साइडला होतं तर त्याचं नाव आपण शेवट लिहिलं. जर आता लेफ्ट साइडला असेल तर त्याचं नाव अगोदर लिहायचं. कोण आहे पोटॅशियम आहे, 3 आहे, 3 असो किती असो एकच नाव लिहायचं त्याचं पोटॅशियम. पोटॅशियम लिहिलं. नंतर लिहिणार तुम्ही हेक्झा सायनो फेरेट. काय नाव याचं पोटॅशियम हेक्झा सायनो फेरेट. आता ब्रॅकेट मध्ये लिहायचं त्याचा ऑक्सिडेशन नंबर, त्याचा ऑक्सिडेशन नंबर येईल मित्रांनो 3. कसं लिहिलं कळालं पोटॅशियम हेक्झा सायनो फेरेट इन ब्रॅकेट 3. इकडे बघा याचं नाव लिहायचं. सांगा हा कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स आहे, तर हा येईल कॅटायनिक कॉम्प्लेक्स. मग याचं नाव लिहिताना इथून लिहायला सुरुवात करायची. इयन आहे. आता इयन हा पॉलिडेंटेट लिगँड आहे आणि इयनच्या नावामध्ये पण अगोदर डाय हा शब्द आहे, इथिलीन डाय अमाइन. मग त्याच्या नावात ऑलरेडी डाय शब्द आहे म्हणून याच्या अगोदर डाय ट्राय असे प्रेफिक्स यूज न करता 3 आहे म्हणून लिहायचं मित्रांनो ट्रेस. काय लिहायचं ट्रेस. 2 असेल तर बेस. कोणता लिगँड आहे इथिलीन डाय अमाइन. मग बघा ट्रेस इथिलीन डाय अमाइन. आणखी दुसरा आहे का नाही. मग सेंट्रल मेटल ऍटम आहे क्रोमियम. काय लिहिलं आपण ट्रेस इथिलीन डाय अमाइन क्रोमियम आणि ब्रॅकेट मध्ये आता त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा. बघा क्लोरीन 3 आहे, 3चा 3 - इथं +3 येईल. याचा अर्थ इथं लिहिणार तुम्ही 3 आणि बाहेरच्या बाजूचा जो क्लोरीन आहे त्याचं लिहायचं क्लोराइड. सांगा काय नाव आलं याचं ट्रेस इथिलीन डाय अमाइन क्रोमियम इन ब्रॅकेट 3 क्लोराइड. आता हा जो शेवटचा आहे बा NiCO4 कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स आहे न्यूट्रल कॉम्प्लेक्स. CO आहे याचा अर्थ कार्बोनिल. किती वेळेस आहे 4. मग लिहा टेट्रा कार्बोनिल. काय लिहिणार मित्रांनो टेट्रा कार्बोनिल. सेंट्रल मेटल ऍटम आहे निकेल. ब्रॅकेट मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा 0. तर माझ्या मते हे जे आपण एक्झाम्पल घेतले हे सर्व नावं आपल्याला जर समजलेले असेल तर आपल्याला बाकी कॉम्प्लेक्सचे पण नावं लिहिता येईल. समजले हे नॉमेक्लेचर समजलं का. यात काही अडचण असेल तर विचारा पटकन कमेंट करा. यात जर काही अडचण असेल तर कमेंट करा. अदरवाईज समजलं असं यस टाईप करा म्हणजे आपल्याला पुढचा पार्ट घेता येईल. समजले. तन्मय पठाडे, ऋतुजा भुजाडे. क्लिअर.
वैष्णवी आयर सांगताय क्लिअर सर. अक्षय गाडेकर समजले. नॉमेक्लेचर हा पार्ट समजलाय. त्यानंतर बघा मित्रांनो, त्याच रिलेटेड इथं आता काही कॉम्प्लेक्स आणि त्यांचे नाव हे लिहिलेले. तर आता हा जो चार्ट आहे, तर आपल्या जी नोट्स आहे त्या नोट्स मधला हा चार्ट आहे, त्यावरून हे सगळे नाव तुम्ही बघून घ्यायचे. आता कसे लिहायचे काय हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. जसं इथं NiCN4A मग लिहिलं आपण टेट्रा सायनो निकेलेट इन ब्रॅकेट 2 आयन. या सगळे नाव लिहिलेले हे एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचे. या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातील. क्लिअर. हे सगळेचे सगळे नाव माझ्या मते समजायला काही हरकत नाहीये. आता तर एवढा पार्ट आता मी नाही सांगत आहे, हे ऑलरेडी आपण घेतलेले पण बोर्डच्या वेळेस. हे सगळेचे सगळे नाव आता लिहायचे कसे ते ऑलरेडी मी एक्झाम्पल मध्ये सांगितलंय. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय बघा मित्रांनो. आणि नेक्स्ट पार्ट जो असणार आहे एकदम महत्वाचा, दॅट इज आयसोमर्स इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सांगा आयसोमर कशाला म्हणतो आपण किंवा आयसोमेरिझम. तर जनरल आपण म्हणतो कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. काय असेल त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण स्ट्रक्चरल फॉर्म्युले हे कसे असेल मित्रांनो डिफरंट असेल, तर त्याला आपण म्हणतो आयसोमर्स. तर बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेन दोन टाईपचे आयसोमर असतात. एक असतो स्टेरिओ आयसोमर, दुसरा असतो स्ट्रक्चरल आयसोमर. आता इथं आपल्याला एक्झाम्पल वगैरे लक्षात ठेवायचे. तर स्टेरिओ मध्ये दोन टाईप असतात मित्रांनो. एक जॉमेट्रिकलला दुसरं नाव आहे डायस्टेरिओमर्स आणि दुसरा ऑप्टिकलला नाव आहे इनॅन्शिओमर. सांगा स्टेरिओ आयसोमरचे दोन टाईप जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. जॉमेट्रिकलचं नाव डायस्टेरिओमर, ऑप्टिकलचं नाव इनॅन्शिओमर. आणि स्ट्रक्चरलचे चार टाईप आहे मित्रांनो. आयोनायझेशन आयसोमर, लिंकेज आयसोमर, कोऑर्डिनेशन आयसोमर आणि सॉल्व्हेंट आयसोमर. तर आता पटपट आपण त्यांचे एक्झाम्पल वगैरे लक्षात ठेवू. पटपट त्याचे आपल्याला क्वेश्चन येऊन जातील. तर बघा आपण पहिल्यांदा जॉमेट्रिकल आयसोमर्स घेतोय कोणत्या कंपाऊंड साठी, तर ज्या कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. तर बघा मित्रांनो कोऑर्डिनेशन नंबर 4 असताना त्या कॉम्प्लेक्सची दोन टाईपची जॉमेट्री येऊ शकते. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे टेट्राहेड्रल जॉमेट्री आणि स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. आता फिक्स मध्ये लक्षात घ्या, जेव्हा टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल तर त्यावेळेस दे डू नॉट शो, काय म्हणणार आपण, दे डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमर्स. जेव्हा कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री असते त्यावेळेस ते जॉमेट्रिकल आयसोमर दाखवत नाही. आता जॉमेट्रिकल कोण दाखवता, तर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. मग आता स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री म्हणजे काय मित्रांनो, तर लक्षात घ्या सेंट्रल मेटल ॲटम आणि असे त्याच्या 4 कॉर्नरला अटॅच असतील 4 लिगॅंड, तर त्या जॉमेट्रीला म्हणणार आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. मग आता स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असताना कोणत्या टाईपचे कॉम्प्लेक्स, तर MA2B2. आता MA2B2 याचा अर्थ काय, M हा सेंट्रल मेटल ॲटम, 2 लिगॅंड सारखे, दुसरे 2 सारखे. ज्याचं एक्झाम्पल घेतलंय बघा मित्रांनो, इथं लिहितो मी प्लॅटिनम NS3 ट्वाइस Cl2, ज्याला तुम्ही सिस प्लॅटिन म्हणता. काय म्हणता मित्रांनो, सिस प्लॅटिन. आता हा जो सिस प्लॅटिन आहे त्याचे दोन आयसोमर आहे, एक सिस आणि एक ट्रान्स. आता सिस आणि ट्रान्स मध्ये काय फरक आहे, तर बघा मित्रांनो दोन सारखे ग्रुप शेजारी शेजारी लिहिले आणि इथं दोन सारखे ग्रुप अपोजिट लिहिले. अपोजिट लिहिलेले असेल सारखे ग्रुप तर ट्रान्स म्हणा आणि शेजारी शेजारी लिहिले असेल तर काय म्हणा मित्रांनो, सिस. हे कलर वगैरे दिले. ह्या जो कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सचा हा सिस आयसोमर आहे आणि हा जो लिहिलाय तो कोणता आहे मित्रांनो, ट्रान्स आयसोमर. कळालं. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो दुसरा एक टाइप दिलाय त्यांनी MA2BC. आता MA2BC याचा अर्थ इथे एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी प्लॅटिनम NS3 नंतर H2O आणि Cl2. बघा हे दोन लिगॅंड सारखे आणि उरलेले दोन वेगवेगळे. मग यात पण सिस आणि ट्रान्स कसं,
बघा दोन शेजारी शेजारी सारखे शेजारी शेजारी लिहिले सिस, सारखे जे ते अपोजिट लिहिले ट्रान्स. काय म्हणणार त्याला आपण? ट्रान्स. तर हे दोन आपल्या लक्षात आले. कधी? कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर आहे, त्यावेळेस जॉमेट्रिकल आयसोमर सिस आणि ट्रान्स. तर कोणते दोन टाईपचे कॉम्प्लेक्स सिस आणि ट्रान्स दाखवतात? तर परत सांगतो, MA2B2 आणि दुसरा कोणता मित्रांनो? MA2BC. मग कोणते कॉम्प्लेक्स दाखवत नाही तर ते पण लक्षात घ्या, एकदम सोपं आहे. असं जर असेल MA4 चारही लिगॅंड सेम असेल किंवा MA3B 3 लिगॅंड सारखे असेल तर हे कंपाऊंड जरी स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असेल तरी ते डू नॉट शो. काय म्हणणार आपण? दे डू नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमर. बघा 4 लिगॅंड सेम असेल किंवा 3 सेम असेल, मग स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असेल तरी ते सिस आणि ट्रान्स म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमर दाखवणार नाही. तर कधी दाखवतील? दोन सारखे दुसरे दोन वेगळे किंवा दोन सारखे आणि दुसरे दोन्ही पण वेगवेगळे. इथं पहिले दोन सारखे दुसरे दोन सारखे, इथं पहिले दोन सारखे आणि दुसरे दोन वेगवेगळे. यात सिस आणि ट्रान्स दिसल, यात सिस आणि ट्रान्स दिसणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जॉमेट्रिकल आयसोमर घेतोय आपण कोणत्या कंपाऊंड साठी? तर ज्या कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आता कोऑर्डिनेशन नंबर 6 असताना लक्षात घ्या मित्रांनो, जी जॉमेट्री येते त्याला म्हणता ऑक्टाहेड्रल. मग यामध्ये पहिला टाइप दिला MA4B2, पहिले 4 लिगॅंड सारखे दुसरे दोन सारखे. मग बघा इथं 4 NS3 आहे आणि 2 Cl आहे. एक्झाम्पल कोणते आपलं? CONS3 4Cl2+. मग 4 NS3 शेजारी शेजारी, 2 Cl शेजारी सिस. आता काय केलं बघा, 2 Cl अपोजिट लिहिले ट्रान्स. काय म्हणणार त्याला आपण? ट्रान्स. नंतर दुसरा टाइप MA4BC, इथं होता A4B2 म्हणजे 4 सारखे दुसरे 2 सारखे. तसं इथं काय? पहिले 4 सारखे दुसरे 2 वेगवेगळे. मग इथं पण सेम तेच आहे. 4 NS3 शेजारी लिहिले, जे 2 वेगवेगळे ते शेजारी लिहिले सिस, जे 2 वेगवेगळे ते अपोजिट लिहिले तर त्याला काय म्हणणार आपण? ट्रान्स. बघून घ्या एकदा हे एक्झाम्पल, माझ्या मते आयडिया येते सगळ्यांना. शेजारी शेजारी लिहिले तर सिस, अपोजिट लिहिले तर त्याला म्हणणार ट्रान्स. नंतर तिसरा टाइप आहे बघा MAA2B2. बघा आता AA याचा अर्थ काय? बायडेंटेट लिगॅंड आहे ज्याच्या 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट सेम आहे. म्हणजे असा कॉम्प्लेक्स ज्याच्यात 2 बायडेंटेट लिगॅंड आहे आणि 2 मोनोडेंटेट लिगॅंड आहे. तर एक्झाम्पल दिलंय बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक्झाम्पल कोणतं दिलंय तर बघा COEN2Cl2. आता बघा इथिलीन डायमाइन कसा लिहिला? NEN म्हणजे एक इथिलीन डायमाइन इथं लिहिला, एक इथं लिहिला. 2 क्लोरीन शेजारी शेजारी लिहिले. इथिलीन डायमाइन शेजारी, क्लोरीन क्लोरीन शेजारी, याचा अर्थ सिस. बघा एक इथिलीन डायमाइन इकडे लिहिला, एक इथं लिहिला आणि 2 क्लोरीन अपोजिट लिहिले, याचा अर्थ हा कोणता मित्रांनो? ट्रान्स. मग बघा कोऑर्डिनेशन नंबर 6 असताना कोणकोणत्या टाईपच्या कॉम्प्लेक्स मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर दिसतात? तर पहिला MA4B2, दुसरा MA4BC आणि तिसरा MAA2B2. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट जो असणार आहे बघा दॅट इज ऑप्टिकल आयसोमर. तर बघा ऑप्टिकल आयसोमर हे कोणत्या कॉम्प्लेक्स साठी दिसतात? तर ज्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे आणि जॉमेट्री कोणती मित्रांनो? ऑक्टाहेड्रल. आता लक्षात घ्या ऑप्टिकल म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी माहिती ना आपल्याला. प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड टू रोटेट प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आयदर क्लॉकवाइज ऑर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. 2 पार्ट असतात त्यामध्ये, एक डेक्स्ट्रो रोटेटरी असतो आणि एक लिओ रोटेटरी असतो. डेक्स्ट्रो रोटेटरी कोणाला म्हणता तुम्ही? तो जो कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन राईट हँड साइडने करतो त्याला म्हणता डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि जो लेफ्ट हँड साइडने करतो त्याला म्हणणार तुम्ही लिओ रोटेटरी. मग कंपाऊंड हॅव्हिंग
सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही डिफरंट असते त्याला काय म्हणायचं मित्रांनो, ऑप्टिकल आयसोमर. मग यामध्ये पहिले एक्झाम्पल दिलं होतं त्यांनी COEN थ्राईस 3+. बघा एक इथिलीन डायमाइन, इथं एक इथिलीन डायमाइन आणि एक इथं लिहिला. आता याची मिरर इमेज दिसली आपल्याला, हा इथं दिसला, हा जो येतो ह्या साईडला, हा ह्या साईडला, मग याला D म्हटलं, याला म्हणणार आपण L फॉर्म. आता इथं दुसरं जे एक्झाम्पल आहे COCl2En ट्वाइस, 2 इथिलीन डायमाइन इथं लिहिले, 2 क्लोरीन इथं लिहिले. मग हा पार्ट इथं दिसला, हा जो पार्ट आहे तो ह्या साईडला इथं दिसला आणि हा क्लोरीन इथं दिसला, हा झाला L फॉर्म. आता बघा हे स्ट्रक्चर जर अशा पद्धतीने लिहिलं, आता हे स्ट्रक्चर तेच स्ट्रक्चर आहे पण अशा पद्धतीने जर लिहिलं, आता याला जर आपण या कॉम्प्लेक्सला जर बघितलं तर 2 क्लोरीन शेजारी शेजारी आहे, इथिलीन डायमाइन शेजारी शेजारी, तर त्याला सिस म्हणणार. मग सिस मध्ये हा झाला D फॉर्म, हा झाला L फॉर्म. पण आता हा बघा हा जो कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, यामध्ये इथिलीन डायमाइन अपोजिट आहे, क्लोरीन अपोजिट आहे, याचा अर्थ हा ट्रान्स आयसोमर आहे. पण याची जर मिरर इमेज बघितली तुम्ही, आता याची मिरर इमेज कशी येईल तर माझ्या मते एक्झॅक्टली सेम येईल. हा इथिलीन डायमाइन इकडनं, हा इथं क्लोरीन आहे तिथंच. मग जो कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज सेम असते त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड. काय तो, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह कंपाऊंड. मग आता हा जो कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, हा कॉम्प्लेक्स जॉमेट्रिकल आयसोमर पण दाखवतो आणि ऑप्टिकल आयसोमर पण दाखवतो. हा जो कॉम्प्लेक्स आहे तो जॉमेट्रिकल पण दाखवतो आणि ऑप्टिकल पण दाखवतो. तर कळालं माझ्या मते तुम्हाला, जॉमेट्रिकल आयसोमर आणि ऑप्टिकल आयसोमर. आता नेक्स्ट जो आहे बघा स्ट्रक्चरल आयसोमर. त्या स्ट्रक्चरल आयसोमरचे 4 टाईप आहे, पटपट सांगून देतो मी तुम्हाला, ओळखणे एकदम सोपं आहे. 4 टाईप कोणते, आयोनायझेशन. आता आयोनायझेशन कसं ओळखायचं तर बघा या दोघात जर विचार केला, बघा COA इथं पण COA, NH3 NH3 बदल फक्त काय झाला, हा SO4 बाहेर आला आणि Br आतमध्ये आला. जेव्हा 2 कॉम्प्लेक्स मधला एक लिगॅंड हा एक्सचेंज होतो, इनर कॉम्प्लेक्स मधला आउटर कॉम्प्लेक्स मध्ये जातो, आउटर कॉम्प्लेक्स मधला इनर कॉम्प्लेक्स मध्ये जातो, तर त्या 2 कॉम्प्लेक्सला म्हणायचं तुम्ही आयोनायझेशन आयसोमर. आता आयोनायझेशन का बरं म्हणायचं, कारण यापासून तयार होणारे आयन आणि यापासून तयार होणारे आयन हे कसे असतात, डिफरंट असतात. मग तुम्ही आयोनायझेशन नाही करत बसायचं मित्रांनो, फक्त काय लक्षात ठेवायचं, जेव्हा 2 कॉम्प्लेक्स मधला एक लिगॅंड हा एक्सचेंज झाला, म्हणजे जो आतमध्ये लिहिला तो बाहेर लिहिलेला आहे आणि बाहेरचा जर आतमध्ये लिहिलेला असेल तर काय म्हणा, आयोनायझेशन आयसोमर. दुसरा आहे लिंकेज आयसोमर. आता बघा ह्या 2 कॉम्प्लेक्सचा जर विचार केला, COA इथं पण COA, NH3 इथं पण NH3, इथं NO2 इथं पण NO2, इथं Cl2 इथं Cl2. मग तो ना सर यात तर काहीच फरक नाही. एकदम बारकाईने जर आपण विचार केला तर बघा मित्रांनो, तर हा NO2 आहे, हा NO2 कोबाल्टला अटॅच झाला नायट्रोजन थ्रू आणि हा जो NO2 आहे तो कोबाल्टला अटॅच झाला ऑक्सिजन थ्रू. सांगा NO2 ला कोणता लिगॅंड म्हणता मित्रांनो तुम्ही, तर NO2 ला म्हणता ॲम्बिडेंटेट लिगॅंड. काय म्हणता त्याला, ॲम्बिडेंटेट लिगॅंड. मग जेव्हा ज्या 2 कॉम्प्लेक्स मध्ये ॲम्बिडेंटेट लिगॅंड आहे आणि त्या ॲम्बिडेंटेट लिगॅंड मधला सेंट्रल ॲटमला जो लिगॅंडचा जो ॲटम आहे तो डिफरंट ॲटम थ्रू जर अटॅच असेल तर त्या 2 कॉम्प्लेक्सला म्हणायचं तुम्ही लिंकेज आयसोमर. याचा अर्थ हे दोघं काय झाले मित्रांनो, लिंकेज आयसोमर. तिसरा आहे कोऑर्डिनेशन आयसोमर. आता बघा इथं CO सोबत NH3, Cr सोबत Cn आहे. आता इथं काय झालं, हा लिगॅंड याच्याकडे आला आणि हा लिगॅंड याच्याकडे आला, म्हणजे दोघांचे लिगॅंड जर एक्सचेंज होत असेल, दोन्ही कॉम्प्लेक्सचे लिगॅंड जर एक्सचेंज होत असेल तर काय झालं म्हणायचं मित्रांनो, कोणते आयसोमर, कोऑर्डिनेशन आयसोमर. परत सांगता, ॲम्बिडेंटेट लिगॅंड असेल लिंकेज आयसोमर, एक लिगॅंड हा एक्सचेंज होतो इनर स्पेअर टू
आउटर स्पेअर आणि आउटर स्पेअर टू इनर स्पेअर काय म्हणा आयोनायझेशन आयसोमर. जर दिलेल्या दोन्ही कॉम्प्लेक्सचे लिगॅंड एक्सचेंज होत असेल तर काय म्हणा कोऑर्डिनेशन आयसोमर. हे दुसरे एक्झाम्पल पण तेच आहे मित्रांनो. इथं फक्त NH3 6 होते NH3 4 एक्सचेंज झाले आणि जे सायनाइड 6 आहे त्यातले 2 आले. म्हणजे काही राहिले काही एक्सचेंज झाले पण दोघांचे पण काही लिगॅंड एक्सचेंज झाले म्हणून याला पण म्हणणार कोऑर्डिनेशन आयसोमर. आणि शेवटचा आहे मित्रांनो यामध्ये हायड्रेट आयसोमर. आता हायड्रेट मध्ये काय लक्षात ठेवायचं जसं इथं पहिल्यामध्ये इनर स्पेअर मध्ये 6 वॉटर मॉलिक्यूल आहे. आता राहिले 5 एक गेला बाहेरच्या स्पेअर मध्ये आणि बाहेरून एक क्लोरीन आतमध्ये आला. परत इथं 4 इथं 2 वॉटर म्हणजे या तिघांमध्ये जर विचार केला तर काय झालंय वॉटर मॉलिक्यूल एक्सचेंज झाला इनर स्पेअर टू आउटर स्पेअर. इथं पण एक वॉटर मॉलिक्यूल एक्सचेंज झाला आणि त्याच्या बदल्यात आउटर स्पेअर मधला एक लिगॅंड आतमध्ये येतोय तर काय म्हणा त्याला हायड्रेट आयसोमर. बघा जेव्हा दोन कॉम्प्लेक्स मधला एक लिगॅंड एक्सचेंज होतो इनर स्पेअर टू आउटर स्पेअर काय म्हणा आयोनायझेशन. एम्बिडेंटेड लिगॅंड असेल लिंकेज आयसोमर. वॉटर मॉलिक्यूल एक्सचेंज होतो हायड्रेट आयसोमर किंवा सॉल्व्हेट आयसोमर. आणि दोन्ही लिगॅंड जर एक्सचेंज होत आहे दोन्ही कॉम्प्लेक्सचे लिगॅंड एक्सचेंज होत आहे तर काय म्हणा कोऑर्डिनेशन आयसोमर. तर असा हा पॉइंट होता मित्रांनो आयसोमर्स इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर माझ्या मते हा पॉइंट तुम्हाला समजलाय. तर इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये. तर इथपर्यंत आपण आजचं लेक्चर इथं स्टॉप करतोय. बाकी राहिलेला जो पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिवाइज करू आणि याचे जे MCQ आहे तो पार्ट पण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये पटपट सांगा. काही अडचण असेल तर पटपट सांगा आणि काही अडचण नसेल समजलं असेल तर यस टाईप करा. आपल्याला लेक्चर थांबवायचे. कल्याणी राणे सांगता यस समजलंय पटपट. ऑल क्लिअर. वैष्णवी आयर सांगताय. ऋतुजा बुजाडे संस्कृती सोनवणे सार्थक कवडे देवयानी यस सर समजले सर्वांना. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबूया मित्रांनो. बाकी राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये. फक्त हा जो झालेला पार्ट आहे त्याची रिव्हिजन तुम्ही करा. जेवढे आपण पॉईंट घेतले ते परत तुम्ही नोट्स मधून एकदा रिवाइज करा म्हणजे जेणेकरून उद्या आपण जे काही क्वेश्चन घेणार आहे ते क्वेश्चन तुम्हाला समजायला सोपे जातील. तर आजचं लेक्चर आपण थांबूया. थँक्यू.